भीमा कोरेगाव दंगलीच्या चौकशीसाठी राज्य सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची भेट घेतली। या भेटीत त्यांनी दंगलीच्या चौकशीसाठी न्यायाधीश नेमण्याची मुख्य न्यायाधीशांना विनंती केली। त्यामुळे आता कोणत्या न्यायाधीशांकडे ही चौकशी देणार याकडे लक्ष लागलेलं आहे। याबाबत आपण अधिक माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी अमित जोशी यांच्याकडून। अमित, भीमा कोरेगाव प्रकरणी न्यायाधीश नेमण्यासाठी मुख्य न्यायाधीशांची मुख्यमंत्र्यांनी भेट घेतलेली आहे। काय आहेत भेटीचे तपशील? संध्याकाळी 4च्या सुमारास मुख्यमंत्र्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची भेट घेतलेली आणि या भीमा कोरेगाव प्रकरणामध्ये जसं राज्य सरकारने जाहीर केलं होतं की विद्यमान उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांमार्फत याची चौकशी करण्यात येईल, तर तशा पद्धतीची विनंती उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना केलेली आहे की तुम्ही एक न्यायाधीशचं नाव किंवा न्यायाधीश एक द्यावा आणि मग ही प्रकरणाची चौकशी खऱ्या अर्थाने पुढे सुरू होईल। तर याबाबत कोणाचं नाव नक्की निश्चित करण्यात आलंय किंवा याबाबत काय नक्की निर्णय झाला हे अजून समजू शकलं नसलं तर येत्या काही दिवसात याबाबत मुंबई उच्च न्यायालयाकडून याबाबत नाव हे राज्य सरकारला देण्यात येईल आणि मग त्यानंतरच खऱ्या अर्थानं भीमा कोरेगाव प्रकरणाची न्यायालयीन चौकशी सुरू होईल। अर्थात हे नाव प्रत्यक्ष यायला आणि प्रत्यक्ष चौकशी सुरू व्हायला आणखी काही दिवसांचा अवधी जाईल किंवा काही दिवसांचा कालावधी जाईल असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही। असं असलं तरी आजच्या भेटीमुळे एकंदरीतच या प्रक्रियेला वेग आलाय असंच म्हणावं लागेल। धन्यवाद अमित, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।